म्यूजिक और एंटरटेनमेंट की दुनिया में एक नई आवाज ने दस्तक दी है। मिस्टी भावर ने अपने डेब्यू सॉन्ग मिस कॉल के साथ सिंगिंग की दुनिया में कदम रखा है। इस खास मौके पर मिस कॉल का शानदार लॉन्च आयोजित किया गया, जहां म्यूजिक इंडस्ट्री से जुड़े कलाकारों और मेहमानों ने अपनी मौजूदगी से कार्यक्रम की रौनक बढ़ाई। मिस्टी भावर के इस डेब्यू सॉन्ग को लेकर खासा उत्साह देखने को मिला। लॉन्च के दौरान उन्होंने अपने गाने, म्यूजिक और अपने नए सफर को लेकर अपने अनुभव भी साझा किए। मिस कॉल के साथ मिस्टी भावर ने अपने म्यूजिकल करियर की एक नई शुरुआत की है। अब देखना दिलचस्प होगा कि दर्शकों और म्यूजिक लवर्स को उनका यह नया अंदाज कितना पसंद आता है। ब्लेस्ड लग रहा है बिकॉज जो सपना हमने देखा था कि हम लोग ऐसा सॉन्ग करेंगे और ऐसा रिलीज इवेंट तो नहीं सोचा था कुछ, लेकिन जब स्टार्ट किया था तो ऐसा कुछ था कि बड़ा करना है फॉर श्योर। मैं ब्लेस्ड हूँ कि मानसी ताई का प्रेजेंस मुझे यहाँ पे मिला है और उन्होंने मेरी कला को, मेरी जो काम है उसको सराहा है। और मैं अब मेरी ताई जो है डॉक्टर स्मृति तलपदे ताई, जो मेरी कथक गुरु है और जो मुझे हमेशा ही इंस्पायर करती है, तो उनकी भी ब्लेसिंग्स आज मेरे साथ यहाँ पर है, तो मैं बहुत सुपर एक्साइटेड और बटरफ्लाइज वाली फीलिंग है। ये जो आइडिया है इतनी अच्छी, आपने सब एक ही चीज में आपने समा गया। ये आइडिया किनका था? इतनी खूबसूरत ग्राफिक किया आपने, इतने अच्छे आपने मैसेज दिया आपने, कितने दिन लगा आपको, कितने दिन की मेहनत आप लोगों को? एक्चुअली ये जब गाना मैंने मतलब सोचा एज एन कोरियोग्राफर, जब मैं सोच रही थी इस पर, तो आई वाज लाइक कि कॉन्सेप्ट क्या होगा, व्हाट विल बी द स्टोरी लाइन एंड कैसे मतलब इसको एग्जीक्यूट करेंगे, ऐसा सोच लिया था। लेकिन ये जो ट्विस्ट है वगैरह, ये मेरा था कि कुछ तो उसको एक कैरेक्टराइजेशन होना चाहिए कि जस्ट एक आइटम सॉन्ग ना हो, बस एक कर लिया डांस कर गई और बस ख़त्म। उसका कुछ स्टोरी लाइन हो, कुछ मैसेज हो। तो मुझे एक वुमेन एम्पावरमेंट का एक मैसेज देना था कि अंडर कवर सुपर कॉप भी ये काम कर सकती है। और इसमें मेरी मॉम का भी बहुत बड़ा हेल्प मुझे मिला कि उसने मुझे सजेस्ट किया कि एंड कैसा होना चाहिए, तो उस हिसाब से फिर एंड ये हुआ था। तो मैं जानना चाहता हूँ कि जो ध्यान देख के ऐसा लग रहा है एक एल्बम में देख रहे, पिक्चर हम सॉन्ग देख रहे हैं, एग्जैक्टली मुझे लग रहा है था ना प्रोडक्शन में कोई कंजूसी है, ना लोकेशन में कोई कंजूसी है, सब खुल के आप लोगों ने। तिच्याकडे कोरिओग्राफीला गाणं आलं होतं ना, तेव्हाच मला आवडलं होतं हे गाणं. तर ती घरी प्रॅक्टिस करायची आहे गाण्यावरती. अजून ती कोरिओग्राफ करणार होती, कोण पिक्चरचं गाणं होतं हे, पण ते काही होऊ शकलं नाही काही कारणामुळे. पण मग मला इतकं गाणं आवडलं की तिचा बर्थडे येत होता आणि ते गाणं मी गिफ्ट केलं आणि मी तिला त्याच्यात घेणार होते. पण ही यांचं मॅमचं नाव घेतलेली की मी यांना कोरिओग्राफ करणार आहे गाण्यासाठी. पण मी म्हटले की नाही, तुला मी पहिला चान्स देते, मॅमला नंतर देऊया. असं झालेलं. मॅम, जो टायटल सॉन्ग है मिस कॉल, नेहमीच हे म्हणजे नेहमीच मला ही फिलिंग होती, गट फिलिंग होती की असं काहीतरी घडणार आहे आयुष्यात, आणि आज ते पूर्ण झालं आहे स्वप्न असं मला वाटतं आहे. कारण माझी आई, माझी रोल मॉडेल माझी गुरु माझ्यासोबत आहेत आणि मला खरंच खूप आनंद वाटतो आहे की त्या माझ्यासाठी वेळात वेळ काढून आल्या आहेत. आणि इतरही मान्यवर आहेत जे म्हणजे माझे आंटी अंकल आहेत, सगळ्यांचं पण मी आभार मानते की थँक्यू, तुम्ही इथे माझ्यासाठी आला आहात. आणि प्लीज आमच्या चॅनलला सपोर्ट करा, फक्त या गाण्यालाच नव्हे, येणाऱ्या इतर गाण्यांनाही प्लीज सपोर्ट करा. प्रोडक्शन हाउस भी आपकी का है? ॲक्च्युली प्रोडक्शन हाऊस मेरा नहीं है, टू करेक्ट यू. प्रोडक्शन हाऊस माझ्या आईचं आहे, केसर भवार, आणि ती प्रोड्युसर आहे. तर मला अजून अवघड होतं हे गाणं करणं टू बी फ्रँकली, कारण घरचं प्रेशर असं खूपच वेगळं असतं आणि प्रोफेशनली जेव्हा आपण करतो तेव्हा वेगळं हे असतं प्रेफरन्स. बट मी असं नाही म्हणणार की मी पूर्ण म्हणजे पारंगत आहे किंवा हे आहे, पण माझा प्रयत्न आहे नक्कीच की मी एक चांगली कलाकार आणि चांगली व्यक्ती म्हणून निखरावं. मराठी बता, मैं आप मराठी में बोलिए मैम. सबसे पहले ये है गुरु के लिए कभी पता थी लड़की आज इतनी बड़ी सपना पूरा करेंगे? सर्वप्रथम नमस्कार. माझ्यासाठी खरंच आजचा दिवस खूपच छान आहे, ह्यासाठी की मिष्टीची मी एक झलक बघून खरं तर मी या मंचावर तुमच्यासमोर बसलेली आहे. बिलीव्ह यू मी, खरं माझी आणि मिष्टीची अजिबात ओळख नाही आहे. मी आज तिला इथे पहिल्यांदा भेटली आहे, पण तिने मला हक्काने फोन केला की तुम्ही याल का करके.
आणि त्यासाठी म्हणजे खूप हेजिटंट होऊन तिने मला एक तिची झलक दाखवली या गाण्याची. आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की या मुलीला डेफिनेटली सपोर्ट केलं पाहिजे. मी मगाशी पण मुलाखतीत बोलले की जिकडे प्लॅटफॉर्म उपलब्ध सहज होत नाही तिकडे मानसी नाईक असणार आहे. अशा नवीन कलाकारांसाठी हीच नाही तर हिच्यासारख्या अनेक मुलामुलींसाठी. मला हे एक आवडलं की कोणीतरी मला रोल मॉडेल मानतंय. म्हणजे काही जण माझ्यापर्यंत ही भावना पोचवू शकतात आणि काही जण नाही पोचवू शकत अनफॉर्च्युनेटली. पण ती पोचवू शकली आणि तिची भावना माझ्यापर्यंत आली, ती पोहोचली. आणि मला असं वाटलं की मिश्रीसाठी मानसीने इकडे असलं पाहिजे म्हणून मी आज इकडे आलेली आहे. तिच्यामध्ये जे टॅलेंट आहे किंवा ती जी नॅचरल आहे ना ते खूप सुंदर आहे. आणि मला असं वाटतं की आज आपण सगळ्यांनीच पडद्यावरती जे गाणं बघितलं आहे ते तुम्ही आता हे गाणं खरं तुमचं झालेलं आहे. त्यामुळे मी प्रेक्षकांना मीच स्वतः सांगते की या गाण्याला जास्तीत जास्त प्रमोट करा. क्रिएटिव्ह आई, एकतर प्रोडक्शन नावच इतकं क्रिएटिव्ह आहे. करता धरता कॅप्टन ऑफ द शिप शेजारीच बसलेले आहेत. त्याच्यामुळे मदरबोर्ड एवढा स्ट्रॉंग असेल तर इज इक्वल टू होणारच आहे ते. या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि या गाण्याला जास्तीत जास्त बाकीच्यांपर्यंत पोहोचवा. आपको प्रॉमिस